अरे म्हणे मग आपल्यामध्ये ऑटोबायोग्राफ नाही ऑटोग्राफ नाही घेत म्हणे, आपल्यामध्ये गुरुमंत्र घेतात. वरिष्ठांचा जो आदेश येईल, कारण शिवसेना ही लष्कर पद्धतीने चालणारी संघटना, आमच्या इथे आदेश चालतो. हे त्या महाशक्ती आणि त्यांच्यासोबत गेलेल्या मनोवृत्तीच्या लोकांच्या धूर्तपणामुळे आम्हाला ते अशक्य झालं. शिवसैनिकाला तसं दुःख होत नाही आणि होऊ पण नाही. नमस्कार, आपण नाशिकमध्ये आहोत. मी कार्यकर्ता या नवराष्ट्राच्या सत्रामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी जयंत दिंडे हे शिवसेनेचे गेल्या 45 वर्षापासूनचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहे. यांनी 1978 पासून शिवसेनेसोबत काम केले आहे. आज तिसरी पिढी आहे, तरी ते शिवसेनेतच आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. जय महाराष्ट्र. कार्यकर्ता म्हणून सगळ्यात प्रथम मी सांगतो, कार्यकर्ता नाहीये मी त्या शिवसेनेचा शिवसैनिक आहे. आणि गेल्या 45 वर्षामध्ये शिवसैनिक म्हणून माझा अनुभव कसा आहे, तर अतिशय स्वाभिमानाचा, अभिमानाचा आणि समाधानाचा गेल्या 45 वर्षाचा माझा शिवसैनिक म्हणून अनुभव आहे. पक्षात प्रवेश मी साधारण 7वी-8वीत होतो. लोणावळ्याला मी हॉस्टेलला होतो. तिथे ABC नावाची कंपनी होती आणि तिथे RJ मेहतांची युनियन होती. तिथे स्ट्राईक सुरू होता आणि स्ट्राईक सुरू असताना आदरणीय दत्ताजी साळवी जे शिवसेनेचे कमांडर, शिवसेनेतला 1966 साली सगळ्यात पहिला शिवसैनिक शिवतीर्थावर बाळासाहेबांना जॉईन झालेले, किंबहुना बाळासाहेबांचा अनुयायी स्वीकारलेले दत्ताजी साळवी यांचं मी भाषण ऐकलं आणि तिथे मी प्रेरित झालो की शिवसेना नावाच्या संघटनेत आपल्याला जायचं. शिवसैनिकाला तसं दुःख होत नाही आणि होऊ पण नाही. तसा आनंद होऊ नये, अति उत्साह होऊ नये, अति आनंद होऊ नये, तसं दुःख होऊ नये. परंतु ज्यावेळेस वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला सोडून गेले, त्यावेळेस सगळ्यात मोठा दुःख मला त्या ठिकाणी झालं. कुटुंबाची साथ, आमचं कुटुंब मुळातच काँग्रेसशी निगडीत असलेलं कुटुंब, सेवादलाशी निगडीत असलेलं कुटुंब. परंतु ते वय जे तरुण वय असं, माणूस जस्ट 5वीतून 6वीत जातो, ज्युनियर मधून सब ज्युनियर, ज्युनियर नंतर इंटर नंतर सिनियर्स मध्ये जातो. तर तो जो इंटरचा काळ असतो माणसाचा, त्याला समाजासाठी काही करावं असं वाटतं. त्याच्या ज्या सुप्त भावना असतात त्याला कुठेतरी आकार द्यावा असा वाटतो. आणि मला शिवसेना, त्यांची तत्व, शिवसेनेची कार्यपद्धती, हे माध्यम मला त्यावेळेस योग्य वाटलं. म्हणून मी मूळ आमच्या कुटुंबाचा तत्वप्रणाली सोडून शिवसेनेमध्ये शिवसैनिक झालो. पक्षात काम करत असताना शिवसैनिक म्हणून तसा दुःखाचा दिवस मी सांगितला तुम्हाला, दुःखाची घटना सांगितली, तशी आनंदाचा दिवस होता 1995 साली. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो शिवसेनेचा विचार आहे, जातीविरहित समाज व्यवस्था, एक संघ हिंदू मराठा माणसाची एकजूट आणि त्याच्यातून साधलेला महाराष्ट्र आणि हिंदुस्थानाचा विकास, त्या तत्वप्रणालीवर आता परिश्रमानंतर वंदनीय हिंदू हृदय सम्राटांनी जे काय महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं, नेत्यांनी त्याला खतपाणी घातलं, शिवसैनिकांनी अतोनात कष्ट करून जे राज्य साकार झालं, शिवशाहीचं राज्य त्या दिवशी आलं, तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा दिवस होता. शिवसैनिक म्हटल्यावर लष्कर पद्धत आल्यावर आमचा ग्रासरूट पर्यंत केडर बेस्ड पार्टी असल्यामुळे केडर असतं आणि त्या केडरांकडून आजपर्यंत जे काही समाज उपयोगी जे काही कामं केलेले आहेत, त्या जनतेला आपल्या तत्वाच्या बाजूने मतदान करावं, आपल्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करावं, हे गावोगावी पाड्यावस्तीवर जाऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून आम्ही तो प्रचार करून आमदार निवडून आणण्याचे प्रयत्न केले. निवडणुकीमध्ये जी शिवसेनेची कार्यपद्धती आहे आणि ज्याप्रमाणे पदांच्या नेमणुका होत असतात, त्या पद्धतीने ती यंत्रणा राबवली जाते. थोडक्यात लोकसभेची निवडणूक असली तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख कार्यान्वित होतात. विधानसभेची निवडणूक असली तर शिवसेनेचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख हे कार्यान्वित होतात. जिल्हा परिषद असली
का शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, गटप्रमुख, विभाग प्रमुख हे कार्यान्वित होत असतात. अशा पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनामध्ये शेवटच्या बूथ प्रमुखापर्यंत ती यंत्रणा आम्ही राबवली. विरोधकांवर विजय मिळवणं हे एकमेव शिवसैनिकाचं ध्येय असतं. शला काटश देणे किंवा हे धूर्तपणाचे लक्षणे अतिशय विचित्र पद्धतीने त्या गोष्टी काटशाच्या होत असतात. आणि 2014 पासून जर सध्या राजकारणाची परिस्थिती बघितली तर विचित्र किळस येण्यासारखे काटश या महाराष्ट्रामध्ये घडताना तुम्हाला बघतायत. परंतु शिवसैनिक म्हणून आम्ही तसं कधीच केलं नाही. आम्ही केलेले समाज उपयोगी कामं, आम्ही पडलेलो जनतेच्या उपयोगी पडलेले गोष्टी आणि जनतेच्या सुखदुःखामध्ये जो काय आम्ही मायेचा फुंकर घातला, आमच्या तत्वप्रणालीला अनुसरून जे लोक आमचे होतील त्यांचं मतदान आमच्या पदरात कसं पडेल आणि पुन्हा एक वार शिवशाही या महाराष्ट्रामध्ये कशी निर्माण होईल या दिशेने आमची यंत्रणा आम्ही राबवली. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, संजय राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनात मी या जिल्ह्यात ग्रामीणचा संपर्क प्रमुख म्हणून काम करतो. सर्वप्रथम मी शिवसैनिकांची, उद्धव साहेबांची, आदित्य साहेब आणि संजय राऊत साहेबांची आणि तमाम शिवसेनेला ज्यांनी मतदान दिलं किंवा महाविकास आघाडीला ज्यांनी मतदान दिलं अशा मतदारांची मी क्षमा मागतो का माझ्याकडे ती कामकाज असताना सुद्धा मी तुम्हाला यश देऊ शकलो नाही, म्हणून मी सर्वप्रथम त्यांची क्षमा मागतो. परंतु मग मी म्हटल्याप्रमाणे काटश इतक्या विकोपाला गेलेले होते, अतिशय किळसवाने पद्धतीने होत गेले का जेणेकरून त्या निवडणुका आम्ही जिंकणं हे त्या महाशक्ती आणि त्यांच्यासोबत गेलेल्या मनोवृत्तीच्या लोकांच्या धूर्तपणामुळे आम्हाला ते अशक्य झालं. परंतु आम्ही अजून खचलेलो नाहीये. याच्या पुढे कंबर कसून ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या गोष्टीवर आम्ही ओव्हरलॅप करून त्याही गोष्टींवर विजय कसा मिळवून पुढील निवडणुका लोकशाही मार्गाने कशा जिंकता येतील या दिशेने मी प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडीचा जर विचार केला तर किंबहुना आतापर्यंत लोकसभा असेल, विधानसभा असेल, महाविकास लोकशाही आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवल्याच. परंतु स्थानिक विधानसभेच्या निवडणुकीत पण वरिष्ठांचा जो आदेश येईल, कारण शिवसेना ही लष्कर पद्धतीने चालणारी संघटना, आमच्या इथे आदेश चालतो आणि जो आदेश आदरणीय वंदनीय उद्धवसाहेब ठाकरेंचा येईल त्या पद्धतीने त्या आदेशाची कार्यवाही केली जाईल. आणि उद्धव साहेबांनी जर आदेश दिला का महाविकास आघाडी म्हणून लढायचं तर महाविकास आघाडी म्हणून लढू, नाही तर शिवसैनिक हा कायम एकटा लढण्यासाठी सज्जच असतो. स्वबळावर लढायचं तर स्वबळावर लढू. मी मग म्हटल्याप्रमाणे मी कार्यकर्ता नाही, शिवसैनिक आहे. आणि एका सैनिकाला जे वाटतं तेच मला वाटतं. लोकसभा झाली, विधानसभा झाली, दोन्हीचे परस्पर विरोधी निकाल जर तुम्ही बघितले तर स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक जी आहे ती जनतेच्या पर्सनल वैयक्तिक सुखदुःखाशी निगडीत असणारी निवडणूक आहे. गटर फुटली, पाणी येत नाही, आजार आहे, अमुक आहे, ऍडमिशन मिळत नाही, रस्ते चांगले नाही, या ज्या गोष्टी मूलभूत त्याच्या गरजा असतात त्याच्याशी निगडीत आहे. आणि मला तरी खात्री आहे का जनता जे दैनंदिन जीवनामध्ये केवळ राजकारणासाठी निवडणुका लागले म्हणून स्वतःचा अजेंडा पुढे रेटण्यापेक्षा जो शिवसैनिक, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले संस्कार वर्षाचे 12ही महिने आणि दिवसाचे 24 तास जनतेच्या सुखदुःखाशी निगडीत असणाऱ्या माणसांना म्हणजे शिवसैनिकांना निवडून देतील असं मला या ठिकाणी खात्रीने वाटतं. बाळासाहेब ठाकरेचा अनुभव जर सांगायचा झाला तर वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीत लोकांचा अतिशय गोडगैरीचा, साहेब खूप कडक आहे, साहेबांकडे लोकशाही चालत नाही, अमुक चालत नाही. परंतु तत्व म्हणून हे विचार ठीक होते. साहेब कडक होते, एकदा निर्णय घेतला साहेब बदलत नव्हते. परंतु साहेबांच्या मीच अनुभवलेला प्रसंग, मी अनुभवलेला प्रसंग म्हणजे एक वात्सल्याची मूर्ती, एखादी प्रेमाची मूर्ती, आपुलकीचा पुतळा सुद्धा बाळासाहेबांना म्हणता येईल. कारण ज्या वेळेस मी तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे 7वीला असताना मी लोणावळ्याहून नाशिकला येत असताना शिवसेनेत जायची माझी मानसिकता झाली होती. त्यावेळेस मी माझे मेवणे जे मुंबईमध्ये आहेत, आदरणीय बोलकर जे आता या जगात नाही आहेत, त्यांच्यासोबत आदरणीय दत्ताजी साळवी यांच्यासोबत मातोश्रीवर गेलो होतो. आणि मुळातच इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे 2 शिंग जास्तीच फुटलेले असतात. इंग्रजी माध्यमातल्या मुलाला थोडा अहंकार आलेला असतो शिक्षणाचा. मी साहेबांसमोर उभा राहिलो आणि ऑटोग्राफ सहज मागितला त्या अहंकारापोटी, साहेब मला ऑटोग्राफ द्या. परंतु साहेबांनी ज्या वात्सल्याने मला काही गोष्टी विचारल्या, अरे
तू कोण? म्हटलं साहेब मी जयंत दिंडे. तू कुठल्या जातीचा? म्हणे मी जात मानत नाही, पण विचार. म्हटलं साहेब मी मराठा, हिंदू मराठा. अरे म्हणे मग आपल्यामध्ये ऑटोग्राफ नाही घेत म्हणे, आपल्यामध्ये गुरुमंत्र घेतात. हे ज्या पद्धतीने वात्सल्याने थोडी संस्कृतीची झलक साहेबांनी समजून सांगितली. आणि मी त्या ठिकाणी साहेबांना स्पष्टपणे सांगितलं, साहेब मला तुम्ही तुमचा गुरुमंत्र द्या ऑटोग्राफच्या ऐवजी. आणि साहेबांनी त्यावेळेस कागदावर लिहून दिलं होतं मला, का भगव्या विचाराने पेटून उठा, हिंदू मराठी जनतेची एकजूट बांधून महाराष्ट्र आणि हिंदुस्थानाची प्रगती करा, असा साहेबांनी गुरुमंत्र त्या ठिकाणी दिला होता. आणि गेले 45 वर्ष त्या मंत्राचीच उजळणी करत मी शिवसैनिक बनलं, माझं शिवसैनिक म्हणून आयुष्य जगतो आहे.